मित्रांनो, थोडा वेळ काढून हे नक्की ऐका. आज मला माझ्या मनातील एक खूप मोठी खंत आणि माझ्या आयुष्याचं सत्य तुमच्यासमोर मांडायचं आहे. मी जेव्हा 11 वर्षाचा होतो, 5वीत शिकत असताना अचानक माझ्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. घरात नेहमी आजारी असणारी माझी आई आणि माझ्यापेक्षा लहान असलेल्या माझ्या 3 बहिणी, राहायला एक छोटंसं घर आणि समोर अथांग गरिबी. ज्या वयात माझ्या हातामध्ये वही पुस्तकं असायला हवी होती, त्या वयात कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मला माझी शाळा सोडावी लागली. मी हॉटेलात काम केलं, लोकांच्या उष्ट्या कप-बशा धुतल्या, पोटासाठी आणि कुटुंबासाठी मिळेल ते काम केलं. एक रुपया कमावण्यासाठी रात्रीचा दिवस केला. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. बहिणींचं लग्न, आईची औषधं. खरं सांगू तर त्या काळात जगताना श्वास घ्यायचा सुद्धा त्रास व्हायचा. पण करणार तरी काय? मला थांबता आलंच नाही. माझ्यासोबतचे शिकणारे मुलं आज खूप मोठ्या जागेवर आहेत आणि मी मात्र आज वयाच्या 34व्या वर्षीही मजुरी करूनच जीवन जगतोय. लग्न झालं, मुलंही झाली, पण गरिबी जशी होती तशीच आहे. बायकोही शेतात काम करून घराला हातभार लावते. 2 गोंडस मुलं, पण मी त्यांच्या साध्या छोट्या मोठ्या इच्छाही पूर्ण करू शकत नाही. तर काय कामाचं असं जीवन. पण तरीही मी हिंमत हारलो नाही. मला यूट्यूबवर कथा ऐकायला आवडायचे. मग मी पण मागच्या वर्षांपासून विचार करून कथा लिहिल्या, सुंदर चॅनल बनवले. मला वाटलं आता तरी मी माझ्या या गरिबीच्या शापातून बाहेर पडेल आणि कुटुंबाला 4 पैसे मिळतील. खूप आस होती, पण दुर्दैवाने काही कारणास्तव ते चॅनल डिलीट झालं. मी थोडा खचून गेलो, पण तरीही जिद्द सोडली नाही आणि लगेच एक दुसरं चॅनल काढलं. तर त्यावरही व्हिडिओ चांगले व्ह्यूज आले, स्ट्राईक आली आणि तेही अचानक बंद पडलं. पण तरीही माझं काम मी सोडलं नाही. सर्व दुःख बाजूला ठेवून पुन्हा नव्याने काम सुरू केलं आणि मागच्या 3 महिन्यांपूर्वी सुंदर मनाची गोष्ट मराठी हे 3रं चॅनल उभं केलं. पण मित्रांनो, आजकाल बाजारात AI आले आहे आणि लोक 5-10 मिनिटात AI कडून रेडीमेड कथा घेतात, कॉम्प्युटरच्या आवाजात एडिट करतात आणि त्यांच्या व्हिडिओला भरभरून व्ह्यूज पण मिळतात. पण मी असं काहीच करत नाही, कारण माझं शिक्षण नाही आणि त्या गोष्टी करणं माझ्यासाठी शक्यही नाही. पण माझ्या मनातल्या कल्पना विचारांनी मी तुमच्यासाठी आणि तुमच्या बरोबर मनोरंजन करण्यासाठी रोज रात्रीचा दिवस करतो. 8-9 वाजेपासून कथा लिहायला बसतो. खूप विचार करून एक वाक्य संवाद पूर्ण करून मी तुमच्यासाठी 12-1 वाजेपर्यंत कथा तयार करून घेतो आणि पुन्हा पहाटे 4 वाजेपासून तिचं रेकॉर्डिंग, एडिटिंग हे सगळं मी माझं स्वतःच करतो. दिवसभराचा ताणतणाव, टेन्शन, दुःख, नैराश्य आणि तुमच्या मनाला थोडाफार आनंद आणि समाधान देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. आणि या माझ्या मेहनतीला आणि प्रयत्नांना जर तुम्ही सर्वांनी प्रेमाने मनापासून साथ दिलीत ना, तर माझ्यावरची गरिबीचं हे ओझं थोडंफार का होईना कमी होईल. मित्रांनो, एवढी मेहनत फक्त 4 पैसे मिळवण्यासाठी आहे आणि तुम्ही सुरुवातीला सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, खूप प्रतिसाद दिला. मला वाटलं आता माझी परिस्थिती बदलेल, पण गेल्या काही आठवड्यांपासून अचानक काय झालं माहीत नाही. तुम्ही माझे व्हिडिओ कथा पाहणेच बंद केले. व्ह्यूज फार खाली आले, सबस्क्राईबही वाढत नाहीत. जेव्हा
मी एवढी मेहनत करूनही तुम्ही व्हिडिओ पाहत नाही, तेव्हा मनात एकच विचार येतो की माझी मेहनत तुम्हाला आवडत नाही का? मी कुठे कमी पडतोय का? माझं काय चुकलं की तुम्ही एवढे नाराज झालात? तुम्हाला सांगतो, सध्याची परिस्थिती इतकी बिकट आहे. माझ्याकडे चांगला माईक घ्यायलाही पैसे नाहीत. मित्रांनो, वडील वारले तेव्हापासून मी आयुष्यात खूप दुःख सोसलंय आणि आजही सोसतोय. पण या यूट्यूबच्या आशेला मी अजूनही घट्ट धरून आहे. माझ्या कथा जरी तुम्हाला आवडत असतील, तुम्ही पाहतही असणार, आणि जरी त्या कथांवर व्ह्यूज कमी आले, तरी मी तुमचं मनोरंजन असंच करत राहीन. आणि जर माझ्या कामात काही चूक होत असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासाठी तुमच्या आवडीच्या कथा नक्कीच नेहमी घेत येईन. तर मित्रांनो, मना असं एकटं सोडू नका. हे सगळं तुमच्या हातात आहे. तुमच्या एका लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमुळे माझ्यासारख्या एका धडपडणाऱ्या गरीब पण तुमच्याच कुटुंबातला एक कलाकार आहे. बघा, शेवटी तुमच्या हातात आहे माझं दुःख आणि सुख. मित्रांनो, जेवढं माझ्या मनात होतं ते तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे आणि विनंती करतो, माझ्या कथा तुम्ही नेहमी ऐकाल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि तुमच्या मित्रपरिवारात नक्कीच शेअर कराल. धन्यवाद.